वैसी भरणी जैसी करणी 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 वैसी भरणी तेरा किया आगे आएगा तुझको है क्या बनकर मौका जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वो जो खोएगा वही पाएगा तेरा किया आगे आएगा तुझको है क्या बनकर मौका जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वैसी भरनी जैसी करनी वैसी घरी येता बरोबर घरचे दोन्ही द्वार बंद आहेत आणि द्वार यासाठी बंद आहेत की घरामध्ये आतमध्ये माझी पत्नी भजन पूजन करत आहे. आवाज देऊन पाहतो त्या भजनामध्ये खंड पडला असेल तरी काही हरकत नाही. घराच्या बाहेर आहे मंजुळा कारभारने ग कारभारने हो माझ्या राणाची नारी मंजुळा मंजुळा ए मंजुळे काय सांगू बाई, 8 दिवसात जमाना झाला, घरचा जीव घरी नाही. बहिणीच्या गावाला जातो म्हणाले, रात्रभर राहतो, दुसऱ्या दिवशी घराकडे येतो. पण काय सांगू, 8 दिवसात जमाना झाला, बहिणीच्या घरी मस्त चिकन लोंदा खाऊन राहिले. नाही बायकोची फिकर नाही, घरादाराची फिकर. माणसाशिवाय बाईच्या जातीला शोभा नाही बाई, पण बाईशिवाय माणसाला शोभा नाही. काय सांगू, एवढं मोठं घर आहे, सारं सुनं सुनं वाटते. काय करू, घरातले सगळे कामं आटपली, देवपूजा बाकी आहे, देवपूजा करण्याची वाट पाहत बसते ग.
जेजुरीला जाण्यासाठी गाडी घुंगराची माझ्या भावाची, तिच्या भावाची गाडी घुंगराची, माझी लग बघ. ज्या तुला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याच्या काळामध्ये तुला स्वातंत्र्य आहे, तू कुठे जाऊ शकतेस, पण मनमानी करायची नाही. मंजुळा कारी भारी सगळ्या साधना प्राणना तारायाव, मला कशाला आवाज दिला रायाजी, काय म्हणता हो माझ्या गळ्याच्या ताईता. लोणी झोंबली, कायची झोंबली, लोणी यासाठी झोंबली, कशी? काय म्हणता व माझ्या गळ्यातल्या ताईता. हा, आणि ताईता ह्यासाठी म्हणते, कशासाठी? 15-20 दिवस झाले नवरा बाहेर आहे. हो, जेव्हा 16-17 दिवशी घरी येते, नवरा कसा आहे आणि कसा नाही, कसं आहे? अवरेजला आहे का तीव्रेजला आहे बहीण माझ्या गळ्यातल्या ताईता. आणि प्रत्येक बाईले आपल्या नवऱ्याची खुबी माहिती आहे, ते कोठी आहे म्हणून. मग काय? आणि ते खुबी कोणती, बायको नवऱ्यासोबत प्रेमानं बोलली की नवरा थंडा पडला म्हणते. काय म्हणता गळ्यातल्या ताईता, ते त्या ताई आधी चांगली चौकशी करतो. मंजुळा कशाला आवाज दिला होती कुठे बाबा? मस्त बढिया नाव मंजुळा. काय हो? तुला मी ह्यासाठी बोलावलं, कशाला आवाज दिला? कशासाठी बोलावलं माहित नाही. अहो जेव्हा नवरा म्हणले बायको सगळं काम पडते, तेव्हा नवरा बायकोला आवाज देते, नाही तर आवाज नाही आता देत. मग तुला बगर कामानं बोलावलं असेल ना मी. 15 दिवस घराच्या बाहेर राहता, 15 दिवसभर गावताना खाता, एकतर दिवस मला केल्या का व फोन व फोन बहीण मार तरी दिवस मला केला का म्हणते, तुला रोजच करत होतो मी काय फोन, एकही दिवस मिस पण फोन लागत नव्हता. तर त्याच्यात माझी का दोष आहे. काय का? प्रॉब्लेम झाला. आता मी कवरेजच्या बाहेर मी राहतो ना, असं काय? कधी कवरेजमध्ये राहत नाही, कुणाकडे कार्यक्रम आणले हो. त्याच्यामुळं. मंजुळा काय? जास्त विलंब न लावता नाही. हे टोपलं घे आणि बाजारची तयारी कर. जाशील ना? जाशील ना? निघ दिवसात तोचमाळ व्यवसाय. सकाळ झाली वांगे भेदरे वडक्यात भरले का वडका धरून बाजारले जा, टोपले धरून बाजारले जा. काय ठेका पत्रिका घेतली का हवा? कास्तकारी काय ठेवला ना, कास्तकारी इकून टाका. बिना ढेटीचे किडेले वांगे, पिचपिचे टमाटर, त्या वाकड्या भेंड्या मिरची सारा बोकड्या रोग लागते. कोणा कामाचा होता तसा? हा माझ्या घरचा गृहमंत्री हो. गाव नाही हो सांगून राहिला, मग कास्तकारी विकून टाका. विका. हो, आणि मग काका बोलका भात भाजी खा. पक्षी. अहो असा धंदा निवडा कारभारी, हा. ज्या धंद्यातून 2 पैशाची मिळकत येईल हा. आणि गवताच्या खोपडीतून मस्त स्लॅबच्या बिल्डिंग मध्ये जाऊ. मंजुळे काय हो? एवढ्या लाटानं तोंडानं बोलतो ना, असं वाटते तर शेती विकणार नाही, पण तुला धंदा कोणता काढलीस तू? नवीन धंदा काढली. कोणता तू धंदे काढतेस? मग नाही तर का? अरे वाडे वा, लावणीचा धंदा. सांग लावली तुझी. बसुरी पलकी घ्या हो तुम्ही पानाचा विडा, प्रेमाने कुरवाडी ते सख्या मिठीत घ्या साजना. बरं. रंगमाला घेऊन जाते बरं सांग, हेच आपलं रंगमाल आहे. हेच आहे का? हो. या हो रंगमाल सजना, हा. करते तुम्हा मुजरा हो, करते तुम्हा मुजरा दिलवरा राजसा दिलवरा. सांग समोर. केसात माळा गजरा दिलवरा, केसात माळा गजरा राजसा, केसात माळा गजरा. बोल माझे राणी. राज्य तुम्ही हो माझ्या दिलाचे
असा क्या बात है दिलबरा असं चिकूचे बाबा मग बोल गोळाची मम्मी होय. हा. केसात माळा गजरा दिलबरा केसात माळा गजरा राजसा केसात माळा अशी लावणी करणार रात्री भरातले 10,000 आणि सकाळी तुमच्या हातात अशी पुष्कळ माणी मस्त कसं? 2 महिन्यामध्ये 2 मजली बिल्डिंग उभी क्या बात. 2 महिन्यात 2 म्हणजे बिल्डिंग उभी मग नाही तर का पण ठीक आहे तुझं हा हा बघ. तुम्हाला लवकर वर्तन येईल वर म्हणजे कोठी अहो मानस म्हणानी वरती असं म्हणजे वर मध्ये स्वर्गात मिळतं का म्हणतो स्वर्ग आहे ना त्या बहीण मा कोणी नाही म्हणलं यातून बरं ठीक आहे काय काय म्हटलं काय हरकत नाही बरं तुझं मत आहे का आपल्या नवऱ्याला आपल्या घरी अधिकच्या पैशाची मिळकत झाली पाहिजे मग नाही तर आणि माझा जो व्यवसाय आहे माझी जी परंपरा आहे ते मी विसरणार नाही तुझं शेतीत पिको नाही पिको धान होत नाही होत नाही. परंतु कास्तकार त्याच्यामध्ये धान रोवते अरे बाबा भाताचं पीक पेटवते 10 एकर मध्ये 2 पाहिल्या तुरी नको होत हा, बरं हा ठीक आहे तुझा डोका खराब झाला आहे त्याचं काय हरकत नाही एक मी का म्हणतो काय म्हणता? टोपला घेशील ना माझा मुळीच नव्हतं रे काना 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 मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना असं तुझ्यासाठी कोणासाठी तुझ्यासाठी असं बाई. तुझ्यासाठी आले वना. अरे काना रे, तुझ्यासाठी आले वना. खरंच काना, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना. ओ काना रे, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना. अरे काना रे, तुझ्यासाठी आले वना. खरंच काना, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना. ओ काना रे, तुझ्यासाठी आले वना. खरंच काना, तुझ्यासाठी आले वना. शहाण्याचं म्हणणं होतं कसं? आहे राम श्रीराम दोघांचे म्हणणं बरोबर आहे बरोबर आहे. म्हणून तो तुला जर पडत असेल तर तुला एक विचार सांगतो कोणता? हे काबड कष्ट आपण कायसाठी करतो पोटासाठी. हा, पोटासाठी शाबास अशी शायनी बायको आहे नाही काहून नाही नवरा छान आहे का? अहो कोणी पोटासाठी करते तर कोणी पोट्यासाठी करते असं नाही का का पण आपण करू पोटासाठी पोटासाठी. मग नंतर पोट्यासाठी बरं, बरं, बरं. नाही का खरीच बसूनी काय करतडे काय करू आपल्या नवऱ्याची कमाई खाते कमाई खा कोण नाही म्हणते कमाई खाल्लीच पाहिजे मग नाही तर काय घरीच बसूनी काय करत गडे असं. पोटासाठी कशासाठी? पोटासाठी पोटासाठी कर ना वडे. पोटासाठी कर ना वडे. पोटासाठी कर ना वडे. घरीच बसूनी काय करत गडे. घरीच बसूनी काय करत गडे. पोटासाठी 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 कर ना वडे.
संपलेला आपला, लक्षात ठेवा साईडचा. असं काही नाही. तर टाइम संपवू का आपली परंपरा कायम ठेवू? बेकार नाही होना तू अपनी जुबान से, नहीं ना है बड़ा ह्या बहिणमा कोटी गेला असेल मग बे पाटला गमच्या खाण्यात बाकी पडो हो बे माझ्याकडे गमच्या नसेल का? माझ्याकडे गमच्या नसेल ते का 2 बोटात चिंदूर सांगते ते बोले तू आपलं जाऊ दे आमचं विसरून जा. तुला काय करत सांग काम नाही तुला? तुम्ही करता करा माई म्हणायला असे या लोकांची म्हणायला असे पण आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करू करा. हो बे साहेब काही माझं भान ठेवा. ठीक आहे. इथे आमची वेळ समाप्त झाली. तुम्ही 10 वेळा भरू नका. भाऊ साहेब ब्रह्माजी नवघरे साहेब आपल्या विचाराला सुरुवात करतील. शिला काय गलीला झाड जंगलाची वाट माय माझे सोनुले वा कुणाला घेऊन माय बाजारला जायचं चकुले माझे बहिणीवर नांदवाला मुलाची भीती वाटते मला लाडके माझे बहिणी मा काय जायचं बोलत चल लवकर जायचं चंदा मंदा सांगती ना तुझ्या टोपलं भरून विकाया दाऊ
न्यायचे, मोसंबी न्यायची, संत्र न्यायचे. खरंच ना बाई टमाटर लाल मोसंबी आहा, आहा, आहा. अजून काय न्यायचं का आपल्या शेतीचा माल कसा आहे चवीदार आमचा माल प्रश्न असा की म्हणे 5 गाड्यांनी बाजारामध्ये गेला, 4 बाजारातच राहिला, 1 माघारी आली नाही, 4 घरी आल्या आणि 1 बाजारात घुमत राहिली. तर आता घुमत आहे तर ती गवडण कोणती? तर शाहीर साहेब बरोबर आहे तुमचं. विचारला आम्हाला प्रश्न तुम्ही की 4 गवडांनी म्हणजे आशा, मनीषा, कल्पना आणि बुद्धी आणि अगोचर ह्या 5 नारी बाजारामध्ये गेल्या. आशा, मनीषा, बुद्धी आणि कल्पना हे 4 नारी घरी परत आल्या. आजही त्या घरीच आहे. आणि अगोचर ही नारी बाजारामध्ये आजही घुमत आहे आणि घुमत राहील इतके दिवस. शाहीर साहेब ती वापस कधीच येणार नाही. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. आणि माझा तुम्हाला गवडामध्ये प्रश्न आहे. प्रश्न असा की 16.5 प्रकारचे धान्य आहेत. 16.5 प्रकारचे धान्य आहेत. तर 16 पूर्ण आणि अर्धा धान्य कोणता? त्या अर्धा धान्य म्हणजे तुम्ही म्हणायचं नाही, तुम्ही खंडा म्हणायचं नाही किंवा द्विदल जे धान्य त्यांना फोडून अर्ध करतात ते अर्ध धान्य नाही. तूर नाही, लाकोरी नाही, लाख नाही, चना नाही, उडीद नाही, मूग नाही, धनिया सुद्धा नाही. तर शाहीर साहेब जो आणि झाडाला मुळातच तो अर्ध धान्य लागतो, झाडाला मुळातच तो अर्ध धान्य लागतो. तो अर्ध धान्य कोणता हे तुम्हाला तुमच्या राऊंडमध्ये सांगायचं आहे. शिला मंजुळा त्याला ग बाजाराला जायचं. चला लवकर वेळ झाली. आम्ही निघल्या ग बाजारी बसून या. निघल्या ग बाजारी बसून या. या मंडळाला विनोद नागरे यांच्याकडून 50
एक काम करू, काय आसूताईला भेटायला जाऊया. कोणाला आसूताईला. हो काय हो ते तुझी मैत्रीण आहे का हो. आणि माझ्या आसूताई तसेच अजाबरावजी हो. कुंभरे अजाबरावजी कुंभरे सरपंच यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. चल चल चल. काय लोणी मध्ये देविकाला जाते.